आपली झाली तयारी, म्हणजे झालं ना सर्व. हो. असं मस्त भाजी चांगली झाली आहे, मस्त भाजी. बाबा पण हे खाण्यात मजाच वेगळी आहे ना. खूप भारी. म्हणजे नको तुमची भाजीचं टेन्शन, नको पोळीचं टेन्शन. काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. आप्पा, ही सगळी मजा मजा येते तुमच्यामुळेच खरं, नाही तर काय. आता ही डिश घ्या, स्टीलचं राहू दे मला. तर आपलं, आपण जे उत्तराखंडचा विषय बोलत होतो ना, तर एक माझं स्वप्न आहे का कमीत कमी आपण उत्तराखंड मध्ये, म्हणजे तुमचं हरिद्वार किंवा ऋषिकेश, एक 15 दिवस तरी आपण तिथं मुक्कामी थांबायचं. हरिद्वार ऋषिकेश, हा का, किंवा हरिद्वार ऋषिकेश दोन्ही ठिकाणी. कारण ते हरिद्वार आणि ऋषिकेश, ऋषिकेश आणि हरिद्वार म्हणजे असं काही अंतर आहे? 18 किलोमीटर, 18-19 किलोमीटर अंतर. अच्छा अच्छा अच्छा. आणि जे हरिद्वार मध्ये खूप गर्दी असते, पण ऋषिकेशला थोडेसे, जसं रामघाट जर गेलो, रामझुला, गर्दी कमी असते. आणि रामझुला ते लक्ष्मण झुला 2 किलोमीटर अंतर आहे. अच्छा अच्छा. हा, तुम्ही म्हणजे झुला हा काय विषय? झुला म्हणजे एक पूल आहे, त्याला रामझुला आणि लक्ष्मण झुला नाव दिले. ते 2 पूल बांधलेले. एक गुजराती व्यक्तीने ते पूर्वी ते त्या लोकांना सुविधा भेटावी जाण्या येण्याची म्हणून ते पूल बांधून दिले होते. तर त्यांना रामझुला आणि लक्ष्मण झुला असं नाव देण्यात आलं. असं. तिथून पुढेच थोडस अंतरावर गेलं तर वशिष्ठ ऋषींची गुफा आहे. तर ती पण खूप सुंदर जागा आहे. आणि तुमचं जे रामझुला आहे, ह्या परिसरामध्ये आपण गंगेची किनारी ध्यान वगैरे करू शकतो. आणि थोडस वरती गेलं तर एक आमराई आणि पार्किंग आहे. त्या आपलं जे महादेवाचं ठिकाण आहे, एक नाव आठवत नाही बघा काय, नीलकंठ महादेव. नीलकंठ महादेव तिथून 25 किलोमीटर, तिथून गाड्या जातात. हो, ते पण छान ठिकाणी. महादेव तिथं विष प्याल्यानंतर असं मी जी कथा ऐकलेली की म्हणजे कथा, बरोबर, 36,000 वर्ष तिथं लपले होते त्या गुफेत. कोण? महादेव. शांत होण्यासाठी, जी आग, जी विष पेल्यानं जी आग तयार होते ती शांत होण्यासाठी तिथे लपले. त्यानंतर आता महादेव गेले कुठं, तर विष्णूंनी त्यांना सापडवलं होतं तिथे, क्या इथं बसले. 36,000 वर्षानंतर. हो. आणि त्यानंतर बघा, तर ते पण खूप सुंदर ठिकाण आहे. आणि आपलं एक आमराई आहे, तिथे साधू वगैरे बसतात दिवसा. आणि 5-5:30 वाजले, अंधार होण्याच्या आत सर्व खाली येतात, म्हणजे नदीकडे येतात. हो, गंगेकडे. कारण की मग तिथे जंगली प्राणी वगैरे तिथे येत असतात. तर तिथं बसणं, त्यानंतर नदीच्या कडाला जे झोपणं आहे, झोपायला नदीच्या कडाला रात्रीचं झोपायचं, ती मजाच एक वेगळी आहे. अलग लक्षात, ती एक मजाच वेगळी आहे. तुम्ही रामझुला ते लक्ष्मण झुला पायी तुमचं जॉगिंग वगैरे होते, तुम्ही चालणं वगैरे होतं, व्यायाम होतो. आणि ते घाटांवर वेगवेगळे लोक भेटतात तुम्हाला, प्रवासी वगैरे यात्री भेटतात, त्यांच्याशी चर्चा, किंवा साधू संत भेटतात, साधू संतांशी चर्चा. मी युट्यूबला आपल्या व्हिडिओ टाकलेले, साधू संतांची चर्चा, त्यांचे विचार. युरोपियन साधू वगैरे पण खूप भेटतात तिथे. तर मग त्यांच्याशी चर्चा, ते विचाराचे आदान प्रदान, किंवा जे ज्ञान आपण एकमेकाला देतो, बरोबर, किंवा एकमेकाकडनं भेटतं, ती गोष्टच वेगळी असते. खूप मजा येते ते.
त्या सर्व गोष्टी करायला. म्हणजे शेवटी असं एकच म्हणावं लागेल, अनुभव. हो, आप्पा, शेवटी असं अनुभवच आहे. तुमचं ऐकून असं वाटतं ना, आम्हाला खरंच फिरवा तिकडं. नाही, आपण नक्कीच पुढच्या ट्रिपला म्हणजे तुम्हाला पण घेऊन जाणार. आयुष्य चालूच आहे, सुख दुःख येतं दिनचर्याचे, पण असा अनुभव आयुष्यामध्ये म्हणजे खूप वेगळा आहे ना. कोल्ह्यांचे आवाज बंद झाले. कोल्हे गावाचे बंद झाले. कोल्हे बी त्यांचा बी ठराविकच वेळेस आवाज निघतो ना. मग कारण त्यांना बी भीती ना. शेर को सवा शेर, अभी उनका टाइम हो गया. पण खरोखर इथं आता जे आदिवासी बांधव जे बोलत होते, खरोखर हा जंगली एरिया आहे. आणि खरोखर इथं प्राण्यांचाच एरिया आहे, प्राण्यांचाच राज आहे. हे काही चुकीचं नाही. आता सिटीमध्ये येतात ते बिचारे, म्हणजे असं समजायला हरकत नाही, भुकेसाठी, पोटासाठी. हो, नक्कीच. पण इथं तर झालं काय, वन तोडण्यात आले, त्यामुळे हरिण वगैरे हे जे यांच्या शिकारी वगैरे झाल्या, त्यामुळे ते प्राणी राहिले नाही. आणि त्या प्राण्यांच्याच पोट म्हणजे त्यांच्या शिकारीवर जे हिंसक प्राण्यांचं पोट भरायचं, तेच प्राणी राहिले नाही, तर हिंसक प्राणी साहजिकच शिकारीच्या शोधामध्ये शहराकडे वळाले. जंगल आपले शहरी कुत्र्यांना वगैरे, कुत्रे वगैरे सिटी मध्ये येऊ राहिले. सकाळी तुम्ही कायम बघता, न्यूजला असतं, इकडे बिबळ्या आला, तिकडे बिबळ्या आला, इकडे घुसला. त्याचं कारणच आहे आपण पाठी जे फिरणारे वन तोडले, त्यांची पाण्याची सोय प्राण्यांची बंद केली. असं नाही ना पाठी जे फिरणारे जे म्हणजे जे फिटनेसच्या याच्या माध्यमातून आज त्यांचं फिरणं बंद झालं ना. इथं तर त्यांचा ओरिजिनल एरिया. पण विशेष असं आहे म्हणजे मनुष्य प्राणी आज असं म्हणायला हरकत नाही, बिबळ्याचं नाव प्राण्यांचं नाव घेतात, पण तसं जर बघितलं तर हिंसक प्राणी आज मनुष्य प्राणीच. आज का त्या प्राण्यांना जंगल सोडण्याची वेळ आली, खरंय का नाही? ज्या अर्थी जंगली प्राणी जंगल सोडून शहरात वळतात, याचा अर्थ काय झाला का जंगलांमध्ये त्यांना पाण्याची व्यवस्था नाही किंवा शिकारीची व्यवस्था नाही. बरोबर की नाही? आताच तुम्ही बोलले आम्ही केदारनाथला जातात किंवा आता एक देवस्थानाचं तुम्ही सांगितलं, तिकडे एक बिबट्या महादिन मुलांबरोबर म्हणजे तिच्या बाळांबरोबर खेळत होती. का बरं? तिने तुमच्यावर का बरं अटॅक नाही केला? कारण तिला तिथं खाद्य मिळत होतं. हो, बरोबर. आज सिटी म्हणजे ह्या भागामध्ये उलट झालं नाही, पण सगळ्यात वास्तव जे आज आहे
का जे सरकारमध्ये जे मंत्री संत्री हम्म. हे जे लोक आहे हे फक्त जास्तीत जास्त काम कसं निघल, आम्हाला कमिशन कसं भेटल, बरोबर. आम्हाला भ्रष्टाचार कसा करता येईल, म्हणजे यावर त्यांच्या त्यांचा माध्यमात- फोकस आहे. त्यांच्या माध्यमात. त्यांचं टार्गेट फक्त तेच म्हणजे आहे. प्राण्यांच्या माध्यमातून यांचा फायदा पण- कसा होईल? बा इथं वन कसे वाढतील, पाटबंधारे कसे वाढतील, छोटे छोटे बंधारे कसे वाढतील, प्राण्यांना पाण्याची सोय किंवा शिकारीची सोय कशी होईल, जे हरिण वगैरे आहे, बरोबर. नीलगाय आहे, यांची संख्या कशी वाढत, जेणेकरून अशी हिंसक जे प्राणी बिबळ्या, वाघ, तरस वगैरे, कोल्हे यांची पोट भरण्याची विद्या जी जंगलामध्ये जी आहे ती सोय कशी होईल याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. वन वाढवायचे याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. बरोबर आहे. हा, पण तपोवनामध्ये साधूंचं नाव घेऊन साधूंच्या साधू नावाखाली संतांचं. बरोबर. झाडं तोडणे नाशिक मधले तपोवनातील हे पटकन आम्हाला समजतं. का तर त्यातनं आम्हाला ते झाडं तोडले व ते विकले, म्हणजे काय कुठतरी आम्हाला ते झाडं तोडल्याचा कोण विकले किती काय गव्हर्नमेंटला हिशोब देणारा कोणी नाही आणि विचारणारही कोण नाही. त्यामुळे ते पैसे सगळे आमच्याच खिशात जाणार हे मंत्री बरोबर त्यांना बरोबर समजते. पण इकडे वन वाढवणं ते नाही समजत. काय बहाणे करता म्हणे 2 कोटी झाडं लावले नाशिकमध्ये, 1 कोटी लावली. अरे 1 कोटी झाड, एक झाड तर दाखवा. 2 कोटी आणि 1 कोटी तुम्ही सांगताय, एक हो, एक आपण- झाड दाखवा का कुठे काय लावलं. आपण एक बोलू हे का? सर्व डोंगर ओसाड पडलेली आहे नाशिकच्या आजूबाजूची, आणि झाडं लावली तर कुठे लावली, आणि 1 कोटी आणि 2 कोटी. म्हणजे हे नाशिकची जनता मूर्ख आहे किंवा महाराष्ट्राची जनता मूर्ख आहे. तुम्ही झाडं लावली तर कुठे लावली दाखवा ना. बरोबर. बरोबर की नाही, हा विषय. अप्पा, पण इथं एकच म्हणजे आता बोलायची इच्छा अशी झाली, म्हणजे मंत्री आपले साधू संतांच्या सुद्धा डोळ्यामध्ये धूळ टाकायला कमी म्हणजे हे- मागे पुढे वाद नाही ते. नाही, म्हणजे हे सक्षम झाले हो आणि त्याच्यात ते सक्सेस बी होऊ राहिले हो असं म्हणणं हरकत नाही. हं? आणि विषय काय, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. आता बघा तपोवनातील हम्म. कुंभमेळ्याची जी जागा होती पूर्वीची, ह्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व जागा बिल्डरांच्या घशात, बिल्डरांनी तिथे बिल्डिंग बांधल्या. याची तपासणी कोण करणार, याची चौकशी कोण करणार, ते नाही. पण मग इकडे जागा नाही म्हणून आम्ही पुढे शेतकऱ्यांच्या जागा येणार, आणि म्हणजे शेतकरी- शेतकऱ्यांना. आणि इकडे हजारो कोटीचा निधी आलेला असताना सुद्धा शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला देत नाही. वरून सांगायचे शेतकरी राजा. हा, आणि शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला देत नाहीये. दुसरी गोष्ट, जर पुरेसा मोबदला दिला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे. पण इकडे तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी कमी भावात घेण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला काय तुमच्या खिशातून द्यायचं का, मंत्र्याला द्यायचं आहे का? म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांची जमिनी कमी भावात घ्यायच्या, बाकीचा पैसा खिशात घालायचा आणि उरलेल्या जमिनी बिल्डरला द्यायचा. असा हा नालायकपणा या नाशिक मध्ये महाराष्ट्र सरकारचा चालू आहे. आणि बरं. खास करून हे जे पर जिल्ह्यातले जे आणून बसवले ना नाशिक मध्ये मंत्री संत्री आमच्या बोकांडी नाशिककरांच्या, हे लोक हे करताय सर्व. आणि आमचे नाशिकचे पुढारी पण नालायक आहे. यांना नाशिकचा स्थानिक पुढारी चालत नाही आणि बाहेरचे लोक आलेले चालतात. हे आप्पा, पण मला जरा तुझ्या बरोबर केदारनाथ बद्रीनाथ फिरायची इच्छा झाली बरं. आणि आजूबाजूचं वातावरण कसं एकदा बघून येऊ. जरूर जरूर जरूर. चला, जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम.